खूप खूप धन्यवाद सगळ्यांना। सो फायनली आमचं चेक इन झालेलं आहे। आय एम सो हॅपी फायनली जाऊन मस्त। या नवीन घरामध्ये पहिल्यांदाच पाहुणे येणार आहेत। दुबईमध्ये आता पोहोचलेलो आहोत। आय थिंक डेझर्ट आधी केलं की बरं असतं, म्हणजे मग त्याचे कुठले लसूण कांदा मिरची वगैरे कशाचे वास लागत नाही त्याला। सबस्क्राइबर्स व्हेरी प्राउड ऑफ सर। हा डायनासोर बघा केवढा आहे इकडे। मोड मस्त आलेत मटकीला। तर अमेरिकेत मजेशीर गोष्ट अशी असते की प्रत्येक स्टेट बदललं की तुम्हाला ड्रायव्हर्स लायसन्स पण रिन्यू करावं लागतं। हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी स्वरदा इन अमेरिकामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। खूप धन्यवाद। आणि आता आपल्याला लवकरच 10,000 करायचे, तर आपली फॅमिली आता मोठी होणार आहे यूट्यूबची, तर प्लीज तुम्ही सगळ्या फ्रेंड्सला आणि सगळीकडे शेअर करा। तर मंडळी हे आहे शिकागोचं स्कायलाईन। स्कायलाईन म्हणजे क्षितिजाची रेखा उंच इमारतींच्या साह्याने आखलेली। तुम्हाला दिसतं इकडे बघा केवढं सुंदर आहे हे, तर आपलं मन भरत नाही। तर असं काय आहे स्पेशल आजच्या ब्लॉगमध्ये, तर आम्ही रिसेंटली दुबईला जाऊन आलो माझ्या सासू सासऱ्यांना आणि दिराला भेटायला, आणि तिकडेच आम्हाला एक मोठं सरप्राईज मिळालं, तर ते पण तुम्हाला इकडे व्हिडिओमध्ये दिसेलच नंतर। आणि रिसेंटली आम्ही आमच्या घरी एका फ्रेंड्सला आणि म्हणजे पाहुण्यांना बोलवलं होतं, तर त्यांच्यासाठी मी अस्सल मराठमोळा मेन्यू केला होता। आणि त्याच्याही पेक्षा स्पेशल म्हणजे आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले, तर त्याचं आम्ही थोडंसं घरगुती सेलिब्रेशन केलं, तर ते तुमच्या सगळ्यांबरोबर मला शेअर करायचं आहे। महत्त्वाचं काम म्हणजे आमचं ड्रायव्हर्स लायसन्स काढायचं राहिलं होतं इकडे इलिनॉय स्टेटचं, तर ते पण काढून घेतलंय, तर त्याची पण माहिती मी तुम्हाला या व्लॉगमध्ये देणार आहे। तर हा व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, तर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर कसं केलं मी 1000 सबस्क्रायबर्सचं सेलिब्रेशन, तर मी जवळच्या स्टोअरमधनंच ते काय पार्टी पॉपर्स म्हणतात त्याला, म्हणजे ते उडवलं की त्याच्यातनं सगळ्या असे कागदाचे तुकडे खालती पडतात, तर मला ते करायचंच होतं। मग 1000चे बलून आणलेले, मग ते घरी फुगवले, मग ते भिंतीला लावले। आणि काय करावं वेगळं, तर केक वगैरे कट करायचं थोडंसं कंटाळा आलेला किंवा नको वाटत होतं, तर मग वाटलं की छान आपला मराठी चॅनल आहे, तर मराठमोळ्या पद्धतीचा जरा मेन्यू करू। आणि हा एव्हरग्रीन मेन्यू आहे, पिठलं भात ज्याला म्हणतो ते, आणि सगळ्यांचं अगदी काय म्हणतात आवडतीचं डेझर्ट म्हणजे शेवयाची खीर। आणि मग काहीतरी चमचमीत पाहिजे, तर सेलिब्रेशनला मस्त कांद्याची भजी काढावीत म्हणलं, तर कांद्याची भजी काढली, जी सिंहगडावर खेकडा भजी मिळतात तशी, आणि पिठलं पण त्या स्टाईलचं थोडं केलं होतं। तर खूपच सुंदर मेन्यू झाला आणि छान बेत होता। तर मग मस्त मी माझ्या भावाने जी मला कलकत्तावरनं आणलेली ती साडी नेसली आणि छान तयार झालो। मग मस्त व्हिडिओ केला ते सेलिब्रेशनचा पार्टी पॉपर्समधनं, आणि असं छान मस्त मराठमोळा मेन्यू केला आणि त्याच्यावर छान ताव मारला। तर तुम्ही पण या जेवायला, आणि तुम्हाला हे माझं सेलिब्रेशन कसं वाटलं आणि आवडलं का, तर हे मला कमेंट्समध्ये जरूर कळवा। मला खूप आनंद होतो तुमच्या कमेंट्स वाचायला। अमेरिकेत मजेशीर गोष्ट अशी असते की प्रत्येक स्टेट बदललं की तुम्हाला ड्रायव्हर्स लायसन्स पण रिन्यू करावं लागतं। काही स्टेटमध्ये परीक्षा द्यावी लागते, काही स्टेटमध्ये नाही द्यावी लागत। तर आम्ही ज्या स्टेटमध्ये आहोत इलिनॉय, तर तिकडे आम्हाला परीक्षा नाही द्यावी लागत, तर आम्ही आता डायरेक्ट चाललोय लायसन्स रिन्यू करायला। एवढी गरमी आहे आणि म्हणता ना की त्रास होतो एवढा पण गरमीचा, एवढी सवय नसते आपल्याला। अमेरिकेमध्ये पण भरपूर रस्त्यांची कामं चालू असतात सगळीकडे, असं नसतं की अमेरिकेतले रस्ते म्हणजे अगदी प्लेन स्मूथ आणि काहीच त्याला खराब होत नाही। तर इकडे पण बघताय तुम्ही, बघा कसे खड्डे त्यांनी बुजवलेत आणि भरपूर ठिकाणी कामं चालू आहेत रोडची। तर सारखे रस्ते इथले मोस्टली बंदच असतात, कुठले ना कुठले तरी 4 लेनपैकी 1 लेन तर नेहमी बंदच असते इकडची। तर आपण आता DMV मध्ये चाललोय। तर DMV म्हणजे इकडचं RTO असतं की जिकडे आपलं लायसन्स ते रिन्यू करून देतात। जर तुमचं आधीचं लायसन्स व्हॅलिड असेल आणि ते व्हॅलिड एक्सपायर व्हायच्या आधी जर तुम्ही रिन्यू करत असाल, तर तुम्हाला परीक्षा द्यावी लागत नाही। पण आता या मॉलवरनं चाललोय, तर हा वुडफील्ड नावाचा खूप मोठा मॉल आहे शिकागोमध्ये, खूप लोकांना माहिती असेल किंवा तुमच्यापैकी बरेच लोक जाऊन पण आले असतील। तर या मॉलवरनंच आपल्याला पुढे जावं लागतं। सो शिकागोमध्ये 2-3 DMV आहेत जिकडे लायसन्स रिन्यू करून मिळतं, तर आपण इकडच्या शॉम्बर्ग नावाच्या DMV मध्ये चाललोय। आपण आता आलेलो आहोत। किती सुंदर आहेत बघा फुलं, हायड्रांजिया म्हणतात त्यांना।
तर फायनली 2-3 खेपा घातल्यावर एकदा डॉक्युमेंट विसरलं, एकदा अजून काय झालं, त्याच्यानंतर फायनली लायसन्स मिळालं आणि स्टेट आय डी पण मिळालं. तर आज आहे तो दिवस. आम्ही निघालेलो आहोत दुबईसाठी आणि आता एअरपोर्टवरच जायला निघालो आहे. तुम्ही सगळा एअरपोर्टचा हा परिसर बघताय. सो फायनली आमचं चेक इन झालेलं आहे आणि खूप जास्त गर्दी होती. हे शिकागो एअरपोर्ट आहे. इकडे भयानक म्हणजे भयानक गर्दी असते. तर आणि आमच्याकडे 4 बॅग्स आहेत. आम्ही ऑलमोस्ट 3 बॅग्स चेक इन केलेल्या आहेत, पण तरी पण. सो फायनली आम्ही आता आम्हाला एक कनेक्टिंग फ्लाईट आहे. सो टोटल 2 फ्लाईट्स आम्हाला घ्यायचे आहेत. हे आमचं फेवरेट पिझ्झा प्लेस आहे. जेव्हा पण आम्ही शिकागोला राहत नव्हतो तेव्हा पण आम्ही इकडे यायचो. सो यांचं पिझ्झा स्लाइस खूप छान असते. सो एवढे सारे ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे. रॅप्स पण त्यांनी इंट्रोड्यूस केले वाटतं. ओके, इट्स एक्सपेन्सिव्ह. वाव, मस्त पिझ्झा आला आहे आता एअरपोर्टच्या इकडे आहे. आणि हे पाणी $7 मिळतं इकडे, विच इज इनसेन. असा पिझ्झा आहे मस्त. आणि काय अर्धच होतं. पटकन येते गेलं. थँक्यू. हा डायनासोर बघा केवढा आहे इकडे, मस्त. शिकागो एअरपोर्ट. सो आपण आता शिकागो एअरपोर्टच्या आत आहे. केवढं बिझी आहे, खूप भयानक बिझी असतं एअरपोर्ट. सारखं गर्दी असते. शिकागो. तर तुमच्यापैकी खूप जणांना माहिती नसेल तर शिकागो हे अमेरिकेतलं 2nd बिझिएस्ट एअरपोर्ट आहे. सो आता पटकन एक कॉफी घेणार आहे आणि आम्ही शेअर करणार आहे आणि मग गेटपाशी जाणार आहे. सो गेटपाशी गेल्यावर अजून तासाभराने बोर्डिंग चालू होईल. तर कॉफीपेक्षा थोडं माछा घेतलं होतं. आय नो हे खूप फॅन्सी वाटतं सगळ्यांना. जसं तुम्हाला मी म्हटलं हे 2nd बिझिएस्ट एअरपोर्ट आहे, त्याच्यामुळे इकडे गर्दी पण प्रचंड असते आणि खूप बिझी असल्यामुळे इथं 2 विमानाच्या मधली जागा किंवा ज्यांना कनेक्टिंग फ्लाईट आहे किंवा एक्झिटची जागामध्ये खूप जास्त अंतर असतं. तर हे अंतर जेव्हा एखादा पॅसेंजर म्हणजे पर्यटक पार करत असतो तर त्याला बोर व्हायला नको. त्याच्यामुळे सगळी एवढं विद्युत रोषणाई आणि लाईटिंग केलेलं आहे आणि खूपच सुंदर केलेलं असतं ते एअरपोर्टच्या आत. म्हणजे तुम्ही कुठूनही कुठे चालला तरी तुम्हाला अजिबात बोर होत नाही आणि लगेचच येतं. इकडे हा लोक मस्त बसला आहे आणि आता आमचं होपफुली बोर्डिंग स्टार्ट होईल. आय थिंक गेटपाशी जाऊन बोर्डिंग स्टार्ट होईस्तोपर्यंत तुमची एक्साइटमेंट खूप जास्त असते. तोपर्यंत मला कंटाळा नसतो, पण एकदा का फ्लाईटमध्ये बसल्यावर जे तुम्हाला बोर व्हायला लागतं आणि कधी एकदाचं ते गाव येईल असं होतं. सो आम्ही आता फर्स्ट फ्लाईटसाठी बोर्ड करतोय. तर पहिलं फ्लाईट आमचं जवळजवळ 2.5 ते 3 तासाचं आहे आणि त्याच्यानंतर सलग 13 तासाचं फ्लाईट आहे. 2.5 तासाचं फ्लाईट असलं तरी एक तासाभरानंतर बोर व्हायला लागतं. तर मग हा खूप भारी पिक्चर होता पेंग्विनचा, तर तो बघून वेळ काढला आणि मग लगेचच लँडिंगचीच वेळ झाली. तर आपण आता पोचलेलो आहोत. नेवार्क एअरपोर्ट आहे हे. तर हे याला न्यूयॉर्क असं म्हणतात, जरी नेवार्क त्याचं स्पेलिंग असलं तरी. तर खूप लोकांना न्यूयॉर्क आणि न्यूयॉर्क सेमच वाटतं, पण ते 2 वेगळे एअरपोर्ट्स आहेत आणि भयानक गर्दी असते या एअरपोर्टवर पण. हाय स्वर्धा, हाव आर यू? गुड. कसं वाटतं आता आपण? वी आर ट्रॅव्हलिंग टुडे आफ्टर अ व्हाईल नाव. मी अँड स्वर्धा वी आर नाव ट्रॅव्हलिंग टू दुबई. खूप जण विचारतात त्याला मराठी येत नाही का, तर येतं त्याला मराठी, पण त्याचं एज्युकेशन कॉन्व्हेंटमधनं झाल्यामुळे त्याला फर्स्ट लँग्वेज तो इंग्लिश प्रेफर करतो. तर असं काही नाही आहे, त्याला मराठी पण छान येतं. पण त्याला जर विचारलं तर तो बाय डिफॉल्ट थोडं इंग्लिशमधनं बोलायला सुरुवात करतो. तर तो पण खूप एक्सायटेड होता बिकॉज त्याच्या पेरेंट्सला भेटायला त्याला पण म्हणजे उत्सुक.
आजचा ब्लॉग आम्ही करायचं ठरवलं आहे. ऑफकोर्स घरातून निघतानाच वगैरे खूप नाही जास्त घेतलं कारण गडबडीत होती आणि एकदम अचानक निघालो. तर आम्ही आता चाललो आहे दुबईला सासू सासऱ्यांना भेटायला आणि दिराला भेटायला. थोडं क्विक व्हिजिट आहे. शिकागोवरनं निघालो आणि आता न्यूयॉर्कवर आलो आहे. आता न्यूयॉर्कवरनं डायरेक्ट दुबईचं फ्लाईट आहे. तर 13 तासाचं फ्लाईट आहे. लांब आहे पण ठीक आहे, कनेक्टिंग फ्लाईट नाही आहे. तर चला तुम्हाला आता दुबईचं बघूयात आपण. खूप दिवसांनी आम्ही त्यांना भेटणार आहे, 1 वर्ष होणार आहे त्यांना भेटून. तर सुपर एक्सायटेड. खूप काही शॉपिंग नाही केली पण थोड्या गोष्टी घेतल्यात. महत्त्वाच्या गोष्टी घेतल्यात. खाऊ घेतला आहे थोडा. तर तो सगळा मी तुम्हाला दाखवेनच जेव्हा उतरेन तेव्हा. आणि आमच्या दोन आठवड्यासाठी दोघांच्या 4 बॅग झाल्या. आणि एक सरप्राईज आहे तिकडे तुम्हाला. सो तुम्हाला जसं व्लॉग बघाल तिकडे तुम्हाला कळेलच काय सरप्राईज आहे ते. तर मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला छान छान कंटेंट बघता येईल. तर हे आहे मजेशीर बाथरूममधले नळ की ज्याच्यातनं साबण, पाणी आणि गरम हवा अगदी तिन्ही एका साईडला एकच होतं. तर थोडंसं नवीन वाटलं म्हणून लगेच तुम्हाला दाखवलं. तर डाव्या साईडला ते गरम हवा आहे, मध्ये पाणी आणि उजव्या साईडला साबण आहे. तर एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी तिन्ही तुम्हाला होऊन जातं. 2 वीकसाठी चालू आहे तिकडे. बघू काय काय करतात आहे. आणि इकडे नेवाकच्या एअरपोर्टवर यांनी असं लहान मुलांसाठी लायब्ररी आणि प्ले एरिया पण केलं आहे जिकडे हे लहान मुलं वाचू शकतात. आणि इंडियन कोणीतरीच केलेलं आहे, सियाम. तर या काही आयडिया छान वाटतात की मुलांना एअरपोर्टवर खूपच बोर होत असेल, कंटाळा येत असेल तर त्यासाठी केलेली ही एक सवय आहे. तर मोस्टली अमेरिकेतली एअरपोर्ट ही आपल्यासारखीच असतात. भरपूर रेस्टॉरंट्स असतात, भरपूर महाग असतं, बेचव असतं सगळं फूड एअरपोर्टवरचं. आणि काय म्हणतात त्याला, सगळ्या टेबल्सला आणि सगळीकडे चार्जिंग पॉईंट्स असतात. सो कोणाला लॅपटॉप वापरायचा असेल, फोन वापरायचा असेल तर ते चार्जिंग करायला बसू शकतात. आणि खास म्हणजे या विमानात हिंदीतनं अनाऊन्समेंट झाली. तर कुठेही आपण परदेशात असलो आणि आपल्या भाषेचा कुठेही आवाज आला किंवा तिकडे उल्लेख झाला तर लगेचच आपल्याला छान वाटतं. तर या फ्लाईटमध्ये त्यांनी लकीली सगळं काय म्हणतात शेड्यूल दिलं होतं की फ्लाईटमध्ये काय काय असणार आहे, किती मील्स आणि कधी येणार आहे. तर त्याप्रमाणे हे खाणं आलं होतं. फ्लाईटमधलं खाणं पण खूप टेस्टी आणि छान एक्सपेक्ट नाही करू शकत पण ते वेळेला भूक भागवायला ते अगदी योग्य असतं आणि छान असतं. कधी कधी डेझर्ट आपल्याला छान मिळून जातं. तर वेळ कसा काढायचा खूप मोठा प्रश्न असतो. तर प्रत्येकाकडे काही ना काहीतरी उपाय असतोच. तर मी तरी मोस्टली झोपायचं ट्राय करते म्हणजे मग जेटलॅग आणि ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या जातात. आम्ही लँड झालं दुबईमध्ये, इमिग्रेशन वगैरे झालं. इकडे सगळं ऑटोमॅटेड आहे. नुसतं तुमचा फोटो आणि पासपोर्ट स्कॅन केलं की लगेच तुम्हाला इमिग्रेशनमधून बाहेर पडता येतं. तर आता ते बाहेर थांबले आहेत. तर आता लगेच दुबईच्या एअरपोर्टवर लँड झाल्यावरच दुबईचा एक फील येतो, एकदम झगमगाट आणि सगळीकडे दुबईच्या ॲडव्हर्टिजमेंट्स, मोठे मोठे सगळे लाईट्सचे बोर्ड आणि खूप सुंदर वाटतं डोळ्याला, एकदम छान चेंज बरा वाटतो. तर आम्ही मुद्दामून 4 बॅग्स घेतल्या होत्या कारण की लोड डिवाईड होतो म्हणजे मग ओझं उचलायला लागत नाही. आणि लकीली ते लगेज अलाउड होतं म्हणून एवढं घेतलं, अदरवाईज नसतं घेतलं. तर आम्हाला घ्यायला माझे दीर आणि सासरे सगळे आले होते पण एक्साइटमेंटमध्ये ते व्हिडिओ काढायचाच विसरून गेले. असा एवढा भारी व्ह्यू आहे इकडनं, खूप मस्त व्ह्यू आहे. हे असं सगळं खूप मस्त व्ह्यू आहे. हो आले. तर माझ्या सासूबाईंनी खास आम्ही येणार म्हणून माझ्यासाठी नो शुगर नो जॅगरीवाले ड्रायफ्रूटचे रोल आणि ते कट केले होते म्हणजे खजुराचे. आणि माझ्या नवऱ्याला लाडू खूप आवडतात तर ते त्यांनी बनवले होते. तर खूप टेस्टी झाले होते एकदम. त्यांनी मस्त तूप वगैरे घालून आणि खूपच छान बनवलेले. हे टिकायला पण चांगले असतात, जर फ्रीजमध्ये ठेवले तर भरपूर दिवस टिकू शकतात, खराब नाही होत आणि चवीला पण छान लागतात. फक्त ज्यांना गोड आणि हे सगळं आवडतं त्यांना कदाचित नाही आवडणार पण बाकीच्यांना खूप टेस्टी वाटते. आय थिंक कोणाला पण मुलं सुना येणार तर त्यांना खूप आनंद असतो आणि काय करू काय नको असं होतं. तर त्यांना पण तसंच झालेलं. सो आम्ही आता जेवायला आलो आहे. तर इकडे कुलचा किंग म्हणून एक रेस्टॉरंट आहे. तर आम्ही आता JLT एरियात आहे. तर सगळेजण आलो आहे जेवायला.
तर तिकडे फुटबॉलचं कोर्ट दिसतंय आणि हा सगळा जुमेरा लेक टॉवर्सचा एरिया आहे. इकडे आम्ही चाललोय आता. भरपूर इंडियन रेस्टॉरंट्स आहेत दुबईमध्ये. सो आम्ही आता जेवायला आलोय आणि आता सूप ऑर्डर केलंय. तर खुलचा प्लेस आहे, तर खुलचा ऑर्डर केलं. ही खूप चांगली प्लेस आहे आणि दुबईमध्ये ऑफकोर्स थोडं महाग तरी सगळं असतंच, पण क्वालिटी छान आहे. तर आता तुमच्या सगळ्यांना खूप उत्सुकता आहे की काय सरप्राईज आहे. तर माझ्या छोट्या भावाने सरप्राईज विजिट दिली दुबईला, तर आम्ही खूप खुश झालो बिकॉज मला अजिबात माहिती नव्हतं तो कधी येणार आहे. ते तर खूप मजा आली. आज माझ्याकडे पाहुणे येणार आहेत, तर मी आज काय काय बनवलंय आणि थोडंसं काय काय मेन्यू असणार आहे आणि सगळं घर कसं आवरलंय ते दाखवते. आज वीकेंड आहे आणि तर आमच्याकडे या नवीन घरामध्ये पहिल्यांदाच पाहुणे येणार आहेत, तर मी खूप एक्सायटेड आहे. तर घर वगैरे आवरून झालेलं आहे, तर आता खायचं प्यायचं बनवते. तर आजचा मेन्यू असणार आहे, तुम्हाला कळेलच. तर आता आधी घर दाखवून घेते तुम्हाला. तर हे पेंटिंग अजून इकडे वरती लावायचं आहे आम्हाला, पण हे बाकी सगळं ऑलमोस्ट लावून झालेलं आहे. तर हे लिव्हिंग रूम अशी आवरलेली आहे मस्त. आणि आज इकडे ऊन पण आहे, तर एकदम छान वाटतंय सगळं. तर हे बघा, इकडे सगळं मस्त शोच्या वस्तू ठेवल्यात. मी बनवलेली क्रॉकरी ठेवली आहे. सध्या रिसेंटली मी तो छोटा पॉट दिसतोय तो पेंट केलेला आहे मी. आणि इकडे असं सेंटर पीस साठी ठेवलेलं आहे. इकडे फ्रूट्सचा ट्रे ठेवलेला आहे आणि किचन पण ऑलमोस्ट आवरून झालं. जे साबुदाण्याचं पुडिंग करणार आहे, तर त्याच्यासाठी साबुदाणा मी म्हणजे बॉईल करून घेते. तर थोडंसं शिजवून घेते तो गरम पाण्यामध्ये वेलदोडा टाकून थोडासा, आणि तो थोडा ट्रान्सपरंट आणि ट्रान्सलुसंट झाला की बंद करायचं. ते कढी झाली आहे. आता हे साबुदाण्याचं बनवते. आता मटकीची उसळ टाकते पटकन. सो आता हे स्वीट अँड कंडेन्स मिल्क टाकलंय आणि आता ह्याच्यामध्ये हे इव्हॅपोरेटेड मिल्क आहे, तर हे टाकायचंय. तुम्हाला जर घरी करता येत असेल तर घरी केलेलं पण चालू शकतं. फक्त इकडे थोडं इन्स्टंट करायचं होतं आणि लवकर करायचं म्हणून मी हे रेडीमेड वापरते. तर आता हे सगळं मिक्स करायचं आहे छान. आणि साबुदाणा आता शिजवलेला आहे, थोडा गरम येतो, तर त्याच्यामुळे थोडंसं हे गार करायला ठेवायचं आहे सगळं मिक्सचर. हे ऑलमोस्ट तयार झालेलं आहे मिक्सचर साबुदाण्याचं. आता त्याच्यामध्ये बर्फ घालते मी. तर आता हे बर्फ घालून गार करायला ठेवायचंय. आणि गार करून झालं त्याच्यामध्ये की कलिंगड घालायचंय. मग कलिंगड घातलं की मस्त ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये. मग काही नाही, मग झालं ते. इट्स ऑल रेडी. एकदम सोपं असतं. आता कलिंगड कट करून झालंय, तर आता हे कलिंगड या ह्याच्यामध्ये मिक्सचरमध्ये घालायचं आणि मग सगळं मिक्स करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. आणि त्याला छान पिंक कलर यायला थोडंसं कलिंगड मिक्सरमधनं काढून त्याच्यामध्ये टाकायचं, म्हणजे एकदम लाईट पिंक मस्त कलर येतो. तर आता माझी मटकी उकडून झालेली आहे. मी इकडे ह्या इन्स्टा पॉट मध्येच उकडली. आता मी ही घरी भिजवून मोड आणलेली मटकी आहे. आता इकडे ऊन आहे त्याच्यामुळे हे मोड मस्त आलेत मटकीला. तर आता मटकी उकडून झालेली आहे. हे इन्स्टा पॉट मध्येच उकडलेली आहे मी. आणि आता हे कढीचं सगळं ताक तयार करून ठेवलंय. तर आता कढीला फोडणी द्यायची आहे. तर कढीच्या फोडणीसाठी लाल मिरच्या, ह्या काय बोलतात त्याला, छोट्या गोल मिरच्या असतात त्या, कढीपत्ता आणि आलं किसलेलं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कसुरी मेथी आणि मेथ्या, असं सगळं त्याच्यात घालायचं आहे. तर हे सगळं माझं आता तयार आहे. आणि काल मी इंडियन स्टोअरमधनं हे नवीन बेडेकरांचं लोणचं, मँगो आणि चिली पिकल आणि हे चुंदो आणलाय, चुंदो. तर हे चुंदा खूप आंबट गोड टेस्टी लागतं, कैरीचं असतं हे. तर आता कढीची फोडणी देऊन घेते. हे भांडं तापलेलं आहे. तूप जिऱ्याची फोडणी करायची. आता हे भांडं ऑलरेडी तापलेलं आहे.
तर आता त्याच्यामध्ये जिरं आणि कढीला लवंगा थोड्या छान लागतात, वास पण खूप छान येतो. सो 4 लवंगा घाल. मेथ्या सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत, पण मेथ्या नाही आहेत माझ्याकडे. आधी मिरच्या टाकते आणि कढीपत्ता, 2 लाल मिरच्या. तर आता चवीसाठी थोड्या या छोट्या लाल मिरच्या पण घालते. कोथिंबीर. कढी झालेली आहे, तो आता पटकन डिशवॉशर लोड करते, म्हणजे मग ते यायच्या आधी सगळं ताटं वाट्या भांडी सगळी गरम गरम धुतलेली तयार असते. अमेरिकेत कामं पडतात, पण मशिनरी खूप, म्हणजे मशीन्स वगैरे प्रत्येक गोष्टीला खूप असतात, तर त्याच्यामुळे आपल्याला कामाचा एवढा लोड येत नाही आणि कामाचा एवढा काय बोलतात त्याला, असं बाऊ वाटत नाही. आपल्याला पटकन करून टाकावं असं वाटतं काम. फक्त डिशवॉशरची एकच मजा आहे की कुठल्याही भांड्याला खरकट चालत नाही, तर प्रत्येक भांडं असं सगळं क्लीन करून ठेवायला लागतं. तर गडबडीत एक गोष्ट झाली की माझं बोट नेमकं कापलं गेलं, तर मी उरलेला व्हिडिओ काही रेकॉर्ड करू शकले नाही. तर आजचा मेन्यू होता कोशिंबीर, मटकीची उसळ, कढी, पोळी, भात आणि साबुदाण्याचं पुडिंग. तर हा व्हिडिओ आजचा कसा वाटला मला नक्की कळवा आणि प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण सगळे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.